आणि मला असं वाटतं ही खंत मलाच नाही, जे लोक इथं आहेत त्यांना सुद्धा होणार नाही आणि जे लोक इथं नाहीत त्यांना सुद्धा ही खंत होऊ नये. शाळा आज आपण जगलो, सकाळी आलो, घंटी वाजून सुरुवात झाली, त्याच्या अगोदर मी ही शाळा 8 महिन्यापासून जगतोय. माझ्या कल्पनेमध्ये मी लिहिलं होतं सोर्स कोड, कोणी मूवी बघितला असेल सोर्स कोड तर बघून घ्या. त्याच्यात कल्पना आहे की आपण परत स्मरणशक्तीमध्ये मेमरीमधून आपण परत त्या काळामध्ये आपल्याला भूतकाळात पोहोचता येतं, परत आपल्याला ते आयुष्य जगता येतं आणि त्याचा उलाढाल करता येतो. माझ्यासाठी आजचा इव्हेंट हा शाळा जगण्याचा आहे आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, हा एका दिवसासाठी मी शाळा जगलेली नाही. त्या दिवशीपासून रोज मी ही शाळा जगत होतो, रोज तुमच्यासोबत, तुमच्या आठवणी, तुमचे विचार, माझ्या शाळेच्या शिक्षकांचे विचार, या सगळ्या गोष्टी मी जगत होतो. शाळेला तर मग सगळ्यांनी शेवटी केलं. मी काल पहिल्यांदा माझ्या शाळेमध्ये 20 वर्षानंतर आज केलं. माझा तो बेंच बघितला, माझी ती क्लास बघितली आणि मला तेव्हा जाणवलं की ही बेंच आणि शाळा ही माझी शाळा पूर्ण होऊ शकत नाही, कारण की माझे सवंगडी नाही. तिथले फोटो घेतले, त्या फोटोमध्ये तुम्ही नसेल तर त्या फोटोला काय अर्थ नाही. आणि मित्रांनो, याच तळमळीनं या कार्यक्रमाला मी आलो आहे आणि मला असं वाटतं ही तळमळ आपल्या मनामध्ये नेहमी राहू द्या, जेणेकरून की आपण येणाऱ्या दिवसामध्ये परत भेटू, याच मोडवर भेटू की आपल्याला परत एकदा भेटायचं आहे. मला तुम्हाला नाही सोडायचं. माझे टीचर, माझ्याकडे टीचर आले नाहीत असं नाही, 1-2 लोक टीचर आले. मी खूप बदललो 20 वर्षामध्ये, एवढं बदललं होतं की मला त्याची कधी जाणीव झाली नाही. आजही मला असं वाईट वाटतं की मी 20 वर्ष काय केलं, मी काय केलं तुमच्यासाठी. आश्चर्य म्हणजे काय, लहानपण देगा देवा, लहानपण मी तुमच्यासोबत जगतोय. आज माझं लहानपण, आज माझं मोठंपण नाही. हे 8 महिने मी ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये काढलं, ते जे की लहानपणीच्या मुलासारखं काढले. मी एक डॉक्टर म्हणून कधीच काढले नाही, मी काही माझं सोशल रिप्युटेशन म्हणून कधीच काढले नाही. आणि मला विश्वास आहे आमच्या पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीपासून आजही तुम्ही आम्हाला ते बॅचमेट म्हणूनच भेटतायत, कोणी कोणाची पोस्ट घेऊन भेटत नाही. आणि माझ्या मताप्रमाणे या सोहळ्याचं याच्यापेक्षा मोठं अजून काही फलित असू शकत नाही. आपण जर जगत असू, आपलीच ही भावना कुठेतरी आपल्या मुलामध्ये येणार आहे, तर आपण या भावनेला अजून दृढ करा. एकमेकांना अजूनही माझे ओळखे झाले नाही, अजूनही मी ओळखत नाही. काही जणांना मी भेटत होतो, मात्र मी मित्र म्हणून कधीच भेटलो नाही. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी मित्र म्हणून कधीच भेटलो नाही लोकांना. आज मला कुठंतरी वाटतं की माझी गरज, बरोबर हे लोकांचे चेहरे नाही, माझी गरज यांच्या भावना आहे, यांची गरज माझ्या भावनेचं. खूप बोललो, मी तुम्हाला म्हटलं होतं की एकदा आम्ही आज बोलायला सुरुवात केली तर आम्ही सांगत नाही, मात्र आज बऱ्याच दिवसानंतर मिळवलं आणि त्याचं काम माझं एक नाही की बरेचसे मित्र आहेत. मला असं वाटतं कोणी जाण्याच्या अगोदर त्याला भेटून घेतलेलं बरं. आज नाही तर आपण राहणार नाही. आपले शिक्षक, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, यांना काही जणांना काय आठवतं नाही, हे आठवत नाही ना 20 वर्षामुळं. त्यांना स्वतःच्या बाबतीत सुद्धा गोष्टी माहिती नाही, त्यांना स्वतःचे मोबाईल नंबर सुद्धा आठवत नाहीत काही जणांना. तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं नसेल, मात्र मी डॉक्टरने आता मी बघतो त्यांना हे विद्यार्थी आठवत नाहीत असं नाही, शक्य नाही आहे ते विद्यार्थ्यांना विसरणं, मात्र त्याची मेमरी साथ देत नाही. त्याच्या अगोदर तरी आठवून घ्या. केव्हा करणार, कोणाला जाऊन भेटल्यावर आम्हाला वेळ नाही, आम्ही असं आहोत, आम्ही तसे आहोत, आम्हाला बिझी आहोत. केव्हा करणार, केव्हा जगणार तुम्ही, काय कमवणार आहे तुम्ही, काय काय करणार आहे, फॅमिलीला काय देणार आहे तुम्ही, काहीच नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मी माझं आयुष्य परत एकदा जगायला या शाळेच्या माध्यमातून, या गेट टुगेदरच्या माध्यमातून मी माझी परत एकदा शाळा 7 महिने अटेंड केली. आणि मला असं वाटतं जर आपल्याला परत या शाळेत राहायचं असेल तर या लोकांसोबत बरोबर लहानपणासारखं राहायला पाहिजे. यांच्यासोबत राहिलं तरच आपलं लहानपण आहे, मोठे जणांसोबत नाही. माझा भाऊ काल बोलत असताना बोलला, मी 12वीच्या मुलासोबत 12वीसारखाच राहतो, 1लीच्या मुलासोबत 1लीसारखाच राहतो. आणि माझे आता प्रोफेशनल मित्र झाले, त्यांच्यासोबत प्रोफेशनल राहतो. आणि मला कळालं खरंच मी या लोकांसोबत माझ्या शाळेसारखाच राहतो, मी वेगळा राहत नाही. मला यांच्या बाबतीत वाटत नाही एकमेकाला आनंद वाटत. आता बोलून द्यावर कोणाला त्याच्या नंतरच्या वयातल्या मित्रांनी नाही आवडतात.
आमच्या भावना, आमचं लहानपण परत येऊ शकत नाही हे चुकीचं आहे. आमचं लहानपण आमच्या आठवणीमध्ये आणि ते परत येऊ शकतं जर ते लोक ते परत येतील. आणि असं वारंवार गैरउगत होत राहावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तर प्रयत्न करेन आणि मला असं वाटतं आम्ही यावेळेस प्रयत्न केला. याच्यानंतर जी आहे तुम्ही आम्हाला सोबत घेऊन समारोप करायचा होता. खूप वेळ झाला. 2 मिनिटासाठी आपल्या कामाचं देखील एवढं चांगलं स्पेशल काय बोलावं मला सुचत नाही आहे. त्याच्याबद्दल मला नांदेडच्या ऑर्गनायझेशन खरंच मनापासून आभार मानायचा आहे. आणि खरं तर मी नांदेड सोडून आता 18 वर्ष झाली आणि भारत सोडून 18 वर्ष झाली मला. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोणाचाच खरंच काही कॉन्टॅक्ट नव्हता. ती माझ्या 2004-2005 पर्यंत सोशल मीडियावरती कोणी मिळू शकत नाही. आणि नेटवर्क की आपली बिझनेस करणे आठवणी आहे त्या आपण आणि अगदी जवळपास मार्केटमध्ये मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग 8 महिन्यामध्ये एक छोटंसं गेट टुगेदर झालं होतं. त्याच्यातून मग मी गेट टुगेदरची आयडिया आली. आणि माझं असंच म्हणणं आहे की आता आपण 20 वर्षांनी भेटलो. यानंतरचं जे गेट टुगेदर होईल ते लेट्स होप इट विल आफ्टर 10 years, not we shouldn't wait for another 20 years for that. आणि कामाविषयी सांगायचं झालं तर मी